function, return value and their type. Last lecture we have to discuss how to return value for the particular functions. Function definition it is also known as function prototyping. In this function definition can be classified as a 6 categories, such as, firstly we have to discuss the syntax of function definition. Firstly, return type. Second one, function name, and then parameter list. Okay, then now next one, local variable declaration, executable statement, and last one, a return value. Okay, this is the important concept. This function can be classified as a 6 part. First one, return type. Second one, function name, and then third one is their parameter list. Okay, this is the 4, 5, and 6. This function can be classified as a 2 parts. First one, function header, and then second one, function body. Function definition can be classified as a 2 categories. First one, function header, and then the second one is called as function body. Okay, this 2 part is also known as function definition. Generally, here first return type, function name, list of parameter is known as function header. Generally आपण हे जे पाहतोय त्याला काय म्हणतो आपण की return type, function name and parameter list, it is also called as function header. Second one is known as function header, and statement within opening and closing braces are the function body. Opening bracket and close curly bracket, it is also known as function body. In this body there are 3 parts included. First part is local variable declaration, second part is executable statement, and third one is a return value. Okay, so the function header consists of 3 parts: return type, function type, return type or function type, function name, and parameter list. The function type specifies the type of value that the function is expected. आता ह्याच्यामध्ये फंक्शन टाइप हा जो दाखवतोय की एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये फंक्शन टाइप जो दाखवतोय किंवा इथं रिटर्न टाइप की कुठल्या प्रकारचे व्हॅल्यू इथं गरजेचे आहेत त्यानुसार त्या व्हॅल्यू तिथं दाखवतोय किंवा नाही हे ज्याच्यामध्ये दाखवलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं की रिटर्न टाइप असं म्हटलं याच्यामध्ये. सेकंड वन, द फंक्शन टाइप स्पेसिफाईज द टाइप ऑफ व्हॅल्यू दॅट द फंक्शन इज एक्सपेक्टेड टू रिटर्न टू द कॉलिंग फंक्शन्स. ज्यावेळेस आपण एखादं फंक्शन कॉल करतोय तेव्हा त्याला त्या व्हॅल्यू कशा आपण कॉल करून देऊ शकतो किंवा तिथं व्हॅल्यू कशा कॉल होतील हे जेव्हा ज्याच्यामधलं दाखवलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, फंक्शन कॉल असं म्हटलं जातं. इफ रिटर्न टाइप इज नॉट एक्सप्लिसिटली स्पेसिफाय, जर एखाद्या फंक्शनचा रिटर्न टाइप आपण एक्सप्लिसिटली स्पेसिफाय नाही केला नसेल किंवा विसरला असेल, दाखवलं नसेल, तर तिथे काय होतं, the function type specified explicitly specified, it will be assumed that it is an integer type. कोणत्याही फंक्शनचा रिटर्न टाइप आपण जर नाही मेन्शन केलेला नसेल तर बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये त्या फंक्शनचा रिटर्न टाइप हा इंटिजर कन्सिडर केला जातो. इफ फंक्शन इज नॉट रिटर्न एनिथिंग, जर फंक्शन कुठल्याच प्रकारचे किंवा काहीच रिटर्न करत नसेल, टाइप ॲज अ वाईड, द फंक्शन नेम इज एनी व्हॅलिड सी आयडेंटिफायर. पहिल्यांदा जो हा रिटर्न टाइप आहे तर हा रिटर्न टाइप जर मेन्शन केलेला नसेल तर बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये जो रिटर्न टाइप घेतला जातो तो इंटिजर कन्सिडर केला जातो. जनरली बेसिकली आपण जे रिटर्न टाइप घेतो ते रिटर्न टाइप्स कोणते आहेत, तर पहिला जो आहे तो कॅरेक्टर घेतोय, सेकंड वन
इंटिजर घेतोय, देन थर्ड वन फ्लोट घेतोय, फोर्थ वन डबल घेतोय आणि लास्ट वन जो आहे तो वायड घेतोय. हे बेसिकली हे जे डेटा टाइप्स आहेत हे डेटा टाइप्स आपण याच्यामध्ये यूज करतो. कॅरेक्टर डेटा टाइप हा 1 बाईट मेमरी अलोकेशन करतोय आणि ह्याच्यामध्ये इन बिटवीन त्याचे जे काही डेटा व्हॅल्यूज आहेत त्या डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवतोय. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर हे जे 4 आहे हे 4 डेटा टाइप हे व्हॅल्यू रिटर्न करत असतात. त्यावेळेस हे रिटर्न करण्यासाठी किंवा टू रिटर्न व्हॅल्यूज व्हेन कॉलिंग द फंक्शन, ज्यावेळेस कॉल केले जातात फंक्शनला तेव्हा त्याच्यामधनं जर फंक्शनला व्हॅल्यू रिटर्न करायची असेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जो टाईप घेतला जातो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं की कॅरेक्टर, इंटिजर, फ्लोट, डबल, वाईड असं म्हटलं जातं. म्हणजे ह्यातला कॅरेक्टर, इंटिजर, फ्लोट आणि डबल ह्यापैकी एक कुठलाही आपण त्याच्यामध्ये रिटर्न टाईप घेऊ शकतो. सेकंड वन, वाईड हा केव्हा यूज करायचा जर फंक्शनने कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू रिटर्न करायची नसेल. म्हणजे डू नथिंग, तिथं कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू युजरला नको असते त्यावेळेस त्याच्यामध्ये जो टाईप घेतला जातो त्यावेळेस त्या टाईपला काय म्हटलं जातं की वाईड असं म्हटलं जातं. वाईड हा काय तर एमटी, जसं इंटिजरने सांगितलं होतं की 1 बाईट आहे, सॉरी कॅरेक्टरने 1 बाईट सांगितली, इंटिजरने 2 बाईट्स एवढी मेमरी अलोकेशन सांगितली, फ्लोटने 4 बाईट मेमरी अलोकेशन सांगितली, देन डबलने 8 बाईट मेमरी अलोकेशन सांगितले. लास्ट वन वाईड हा एमटी असतो. म्हणजे हा कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू तिथं होल्ड करून ठेवू शकत नाही. म्हणजे ह्याला कुठल्याही प्रकारची मेमरी अलोकेशन करून दिली जात नाही. कंपायलर बाय डिफॉल्ट जेव्हा आपण मेमरी अलोकेशन करतो 1 बाईट मेमरी अलोकेशन करतोय म्हणजे काय करतोय की -128 टू +127 इन बिटवीन ह्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी आपण कुठला डेटा टाईप यूज करतो, कॅरेक्टर डेटा टाईप यूज करतो. देन सेकंड वन जो आहे तो इंटिजर आहे, 2 बाईट्स मेमरी अलोकेशन करतो. म्हणजे इथे किती आला -32,768 टू +32,767 या रेंजच्या मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू होल्ड करण्यासाठी याच्यामध्ये इंटिजर डेटा टाईप वापरला. देन सेकंड वन, थर्ड वन इज अ फ्लोट. 4 बाईट्स मेमरी अलोकेट करतोय इथं 4 बाईट्स मेमरी अलोकेट करतोय म्हणजे किती करतोय तर 3.4 e⁻308 टू +3.4 e⁻308. ओके, तर ह्याच्यामध्ये एवढ्या ज्या डेटा व्हॅल्यू आहेत त्या म्हणजे इथं डेटा व्हॅल्यू ज्या आहेत त्या ह्या डेटा व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी ह्याच्यामध्ये ह्या डेटा व्हॅल्यूचा यूज केला गेला. मग डबल असेल, व्हाईड असेल, व्हाईड हा कुठला आहे तर कुठल्याच प्रकारचा डेटा व्हॅल्यू इथं होल्ड करत नाही. तर इथं जेव्हा अशा प्रकारचे व्हॅल्यू आपण होल्ड करायला होतोय तेव्हा त्या डेटा टाईपचा यूज केला जातो. पण व्हाईड हा कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू रिटर्न करत नाही. म्हणून इथं रिटर्न टाईप काय केलं आपण इथं वाईड वापरला तर तो इथं डू नथिंग, म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचे व्हॅल्यू रिटर्न पास करायचे नसतील तेव्हा वाईड वापरायचा. आणि जर व्हॅल्यू पास करायचे असतील तर आपण त्याच्यामध्ये व्हाईड सोडून कुठलाही डेटा टाईप यूज करू शकतो. सो द फंक्शन नेम इज एनी व्हॅल्यूड्स आयडेंटिफायर. द पॅरामीटर लिस्ट आर इनपुट डेटा टू फंक्शन टू कॅरी आउट स्पेसिफिक टास्क. तर ह्याच्यामध्ये इनपुट टास्क जो दिला आहे फंक्शन रिटर्न व्हॅल्यू आणि देअर टाईपमध्ये जर पाहिलं रिटर्न टाईप फंक्शन नेम पॅरामीटर लिस्ट, तर ह्याच्यामध्ये हा जो रिटर्न व्हॅल्यू आहे त्या रिटर्न ज्या व्हॅल्यू आहेत त्या रिटर्न व्हॅल्यू फंक्शनकडून एक्झॅक्टली सब फंक्शनकडून मेन फंक्शनला कुठल्या प्रकारच्या व्हॅल्यू रिटर्न पास केले जातील हे जेव्हा दाखवायचे असतात तेव्हा त्याच्यामध्ये ह्या पॅरामीटर लिस्टचा यूज केला जातो. दॅट्स वाय दे आर जनरली कॉल्ड ॲज अ फॉर्मल पॅरामीटर. तर आता ह्या फंक्शनमध्ये ॲक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर पासिंग टेक्निक्स यूज केली जातात. ॲक्च्युअल पॅरामीटर कोणते असतात आणि फॉर्मल पॅरामीटर्स म्हणजे कोणते असतात हे एक्झाम्पलमध्ये पाहूया. तर सपोज आपण एखादं फंक्शन इथं डिक्लेअर केलं, बाय डिफॉल्ट मी ह्याच्यामध्ये यूज केला की एखादं एक्झाम्पल आपण कन्सिडर करून घेतलं. ओके, सो ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल अँड फॉर्मल पॅरामीटर पासिंग टेक्निक्स. ॲक्च्युअल अँड फॉर्मल पॅरामीटर पासिंग टेक्निक्स काय तर ॲक्च्युअल म्हणजे कोणते तर जे मेन फंक्शनमध्ये प्रेझेंट आहे, जे मेन फंक्शनमध्ये व्हेरिएबलला जे व्हॅल्यू असाइन केले जातात तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं ॲक्च्युअल पॅरामीटर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण मेन फंक्शन जर पाहिलं तर वाईड मेन आपण इथनं कन्सिडर केला तर ह्याच्यामध्ये हा झाला इथं घेतला इंटिजर a, b, c आपण घेतला इथं. आणि फॉर्मल पॅरामीटर जर घेतला तर आपण कन्सिडर केला की इथं
इंटीजर सम इन ब्रॅकेट इंटीजर x कॉमा इंटीजर y. तर इथं x आणि y ला ह्या a आणि b च्या व्हॅल्यू जिथं पास केली जातात तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं, फॉर्मल पॅरामीटर पासिंग टेक्निक असं म्हटलं जातं. म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे काय की जेव्हा युजरकडून इनपुट व्हॅल्यू घेतले जातात तेव्हा त्या मेन फंक्शनमध्ये जे व्हेरिएबल प्रेझेंट आहे त्या व्हेरिएबल थ्रू जिथे मेमरी अलोकेशन झालेली आहे त्या अलोकेट केलेल्या मेमरीला जाऊन त्या डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवले जातात. फॉर्मल पॅरामीटर म्हणजे काय की ऍक्च्युअल ज्या ओरिजिनल व्हॅल्यू ज्या आहेत त्या ओरिजिनल व्हॅल्यू ह्या मेन फंक्शनमधल्या व्हेरिएबल्समध्ये असतात आणि त्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू जे काय सब फंक्शन आहे त्या सब फंक्शनमधले जे काय व्हेरिएबल्स आहेत किंवा आर्ग्युमेंट आहेत त्या आर्ग्युमेंटला जिथं पास केले जातात तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं की फॉर्मल पॅरामीटर असं म्हटलं जातं. फॉर्मल पॅरामीटरमध्ये फक्त आणि फक्त व्हॅल्यू ह्या कॉपी करून दिले जातात तर ऍक्च्युअल ह्या ओरिजिनल व्हॅल्यू ह्या मेन फंक्शनमध्ये प्रेझेंट असतात. जेव्हा ऍक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर पासिंग टेक्निक्स यूज केली जाते तेव्हा प्रोग्रामचं एक्झिक्युशन हे त्या रिटर्न टाईपवरती डिपेंड असतात की त्या प्रोग्रामला एक्झिक्यूट कुठे करायचा. प्रोग्रामचं एक्झिक्युशन हे बाय डिफॉल्ट टू टॉप टू बॉटम हे सी प्रोग्रामिंगचं एक्झिक्युशन आहे. मग ह्याच्यामध्ये जेव्हा आपण प्रोग्राम एखादा एक्झिक्यूट करून घेतो तेव्हा तो प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होणार आहे किंवा एक्झिक्युशन झाल्यानंतर तो डेटा व्हॅल्यूज कशा आपल्याला अवेलेबल करून देतोय हे जेव्हा आपण पाहतोय तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला व्हॅल्यू यूज करायचे असतात तेव्हा त्या व्हॅल्यू ऍक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर पासिंग टेक्निक्स थ्रू आपण त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू यूज करतोय. म्हणजे जेव्हा आपण दोन पॅरामीटर यूज करतो ऍक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटरमध्ये तेव्हा प्रत्येक पॅरामीटर सेपरेट करण्यासाठी याच्यामध्ये कॉमा यूज केला जातो आणि टर्मिनेट फंक्शन डेफिनेशनमध्ये आपण त्याला टर्मिनेट करू शकत नाही. तर टर्मिनेट केलं तर आपला प्रोग्राम हा तिथं त्याचा स्कोप संपतोय म्हणून आपण तिथं सेमिकोलन देऊ शकत नाही त्या प्रोग्रामच्या एक्झिक्युशनमध्ये. सेकंड वन इज थिंग देअर ह्याच्यामध्ये आता काय केलं की हा लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन यूज केला. इथं जर दोन पॅरामीटर किंवा जेवढे रिक्वायरमेंट आहे प्रोग्रामच्या त्या रिक्वायरमेंटनुसार जर इथं व्हेरिएबल पास होत असतील तर आपल्या लोकल व्हेरिएबल यूज करून तिथे एक्झिक्यूट स्टेटमेंट यूज करायला लागतो आणि व्हॅल्यू रिटर्न करायची की नाही तर हे रिटर्न टाईपवरती तर रिटर्न व्हॅल्यू डिपेंड असतात. म्हणजे फंक्शन बॉडी केव्हा एक्झिक्यूट होईल तर इथं जेव्हा ओरिजिनल फंक्शनकडून ह्या सब फंक्शनकडे व्हॅल्यू पास केली जातील तेव्हा याच्यामध्ये त्या व्हॅल्यू आपल्याला असाइन करून तिथं डेटा व्हॅल्यू जे आहे ते डेटा व्हॅल्यू एक्झिक्यूट करून दिले जातील. अशा प्रकारे आपण इथं फंक्शन रिटर्न व्हॅल्यूज पाहणार आहे किंवा ह्याचे रिटर्न टाईप काय आहेत. मग फंक्शन बॉडीमध्ये हा रिटर्न टाईप काय आहे किंवा रिटर्न व्हॅल्यू कशी दिली जातील तर फंक्शन बॉडी कंटेन्स लोकल डिक्लेरेशन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट हा पार्ट आपण नेक्स्ट परत पाहूयात की याच्यामध्ये लोकल डिक्लेरेशन व्हेरिएबल्स काय आहेत किंवा एक्झिक्युटेबल स्टेटमेंट काय आहेत. पहिल्या पार्टमध्ये आपण काय पाहिलं की फंक्शन हेडरमध्ये रिटर्न टाईप फंक्शन नेम पॅरामीटर लिस्ट. आता रिटर्न टाईप हे व्हॅलिड 5 डेटा टाईप पैकी एक आपण यूज केला. फंक्शन नेम हे सीचे आयडेंटिफायरचा यूज केला आणि पॅरामीटर लिस्ट हे पॅरामीटर सेपरेट करण्यासाठी आपण कॉमा यूज करतो. टर्मिनेट करायचे नाहीत आपल्याला. हा झाला फंक्शन हेडर. आता फंक्शन बॉडीमध्ये परत इथं 3 प्रकार पडतात. एक लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट आणि रिटर्न व्हॅल्यू. ह्यांचा यूज करून आपण एक्झॅक्टली आपण काय यूज करू शकतो हे नेक्स्ट अनदर लेक्चरला आपण पाहूया त्याच्यामध्ये काय होतं. सो रीड दिस सिंटॅक्स केअरफुली आणि जेव्हा सिंटॅक्स रीड करून होईल तेव्हा आपण ह्याच्यामध्ये नेक्स्ट वन पार्ट जो आहे तो फंक्शन बॉडी रिटर्न व्हॅल्यू अँड देअर टाईप हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तर ह्याच्यातले कंटेंट्स कोणाला काही समजत नसतील तर त्याने आपल्याला जे काही कम्युनिकेशन मीडिया आहे त्या मीडियावरती मेसेज पाठवला तर आपण त्याच्यावरती त्याचं क्लिअरिफिकेशन करू शकतो. ओके. So this lecture we have to stop here. Contents of function return value. Now next lecture we have to discuss function body and its contents.